नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या दिनांक 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था, निवडणूक कर्मचारी आदी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 144 कलम जारी करण्यात येणार आहे. कोणतीच अनुचित घटना घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रावर भेट देऊन पत्रकारांशी बोलताना त्यांना ही माहिती दिली. केवळ 1 दिवसावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बेळगाव चिकोडी या 2 मतदारसंघातील नेते कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. आपल्या मतदारसंघात निवडणूक कोण जिंकणार व कोण हरणार याविषयी अंदाज वर्तवला जात आहे. त्याबरोबर कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. शनिवारी एक्झिट पोलने निकालाविषयी वर्तवलेल्या अंदाजानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. बेळगाव व चिकोडी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया गेल्या 7 तारखेला पार पडली होती. चिकोडी मतदारसंघात वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे याकडे लक्ष लागले आहे. पक्ष परिवर्तन होणार का, पुढील खासदार कोण याविषयी प्रचंड उत्सुकता वाढली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून आरपीडी महाविद्यालयात होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस कमिशनर लाडा मार्टिन, निवडणूक अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, निवडणूक निरीक्षकांची बैठक व्यवस्था, विविध सोयी सुविधांची उभारणी, उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी व्यवस्था, मतमोजणी पथके, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलिसांना पूर्वावयाच्या सुविधा, पोलीस सुरक्षा, वाहनतळाची जागा निश्चिती, वाहतूक वळवणे, कायदा व व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या बेळगावसह परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. असे असताना दक्षिण भारतात मात्र मान्सूनची चाहूल लागली आहे. भारतीय हवामानाच्या विभागानुसार केरळमध्ये मान्सून धडकला. मान्सूनचे ढग 15 जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतात. मान्सून पुढील 8 दिवसांच्या आत बेळगावसह कोकण पट्ट्यात पोहोचेल. रविवारी केरळनंतर मान्सून तामिळनाडूत दाखल झाला आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा जोर वाढला आहे. शक्ती योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या महिलांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया रखडली आहे. मागील जून महिन्यापासून शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. दरम्यान स्मार्ट कार्डसाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र 1 वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप स्मार्ट कार्ड मिळाले नाही. त्यामुळे महिलांचा प्रवास आधार कार्डवरच सुरू आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800 212 4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. इनास बडस ते बाकनूर या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये जा करणे त्रासदायक ठरू लागले आहे. या 4 किलोमीटरच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींकडे कित्येक वेळा तक्रार करून देखील दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली नाही का असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र जागोजागी खड्डे पडल्याने लहान मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे. तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा रस्ता रोको करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मागील 2 दिवसांपासून वैभवनगर परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. 24 तास पाणी पुरवठ्यात दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने आरोग्याबाबत भीती व्यक्त होत आहे. एकीकडे महानगरपालिका आणि L&T कंपनीकडून स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा वापर करा असे सांगितले जाते. मात्र L&T कंपनीकडूनच दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. समाजात विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने सामाजिक ऋण फेडण्यासाठी सेवा कार्य करत आहेत. अशा संस्थांमुळे समाजात चांगुलपणा टिकून असून समाजाचे हित साधले जात आहे. अशा संस्था समाजासाठी एक आदर्श निर्माण करत आहेत. हे कौतुकास्पद आहे, असे विचार सतीश शुगर फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक प्रियंका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. ऑटोनगर बेळगाव येथे गतिमंद मुलामुलींसाठी आशा किरण नावाने निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय व महांतेश नगर येथील सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव रेल्वे स्टेशन येथे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त जनजागरण अभियान राबवण्यात आले होते. उद्घाटन डॉक्टर ध्वनी सिंगरेटू, डॉक्टर श्रीशैल पडसंगली यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर श्रीशैल यांनी दुर्गम भागात महिलांना तंबाखूचे व्यसन आहे, गर्भवती महिलांनी तंबाखूचे सेवन केल्याने गर्भस्थ शिशूचे नुकसान होते, कमी वजनाचे व अपुऱ्या दिवसांचे किंवा मृत बाळ जन्माला येते, म्हणून व्यसन करू नये असे सांगितले. यावेळी शिवप्रकाश भगिनाळ, BK श्रीकांत, BK काशीनाथ आदी उपस्थित होते. रायबाग शहरवासियांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी हिडकल धरणातून कालव्याद्वारे तलावापर्यंत 4 वेळा पाणी उपसा करण्यात येत असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शहरातील मुख्य तलावाला भेट देऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की नागरिकांना पाणी देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा महत्वाकांक्षी तलाव भरण्याचा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. निवडणुकीच्या निकालानंतर KDPच्या बैठकीत तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरती सौंदत्ती गावात जॅकवेल बांधण्याचे काम हाती घेऊन लवकर पूर्ण करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वडील चालवत असलेल्या ट्रक खाली सापडून मुलाचा मृत्यू झाला आहे. काल शनिवारी सायंकाळी करडीगुद्दी तालुका बेळगाव येथे ही घटना घडली असून ट्रक मागे घेताना चाकाखाली सापडून 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. विराट इराप्पा शिंतमणी, वय वर्षे 8 असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. वडील ट्रक मागे घेत होते, त्यावेळी विराट सायकल चालवत होता. ट्रकच्या मागेच तो होता हे वडिलांच्या लक्षात आले नाही. ट्रक मागे घेताना चाकाखाली सापडून तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी इस्पितळात हलवताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला 31 मे रोजी बेंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रज्वल रेवण्णावर कर्नाटकमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कथित सेक्स व्हिडिओचा पेन ड्राईव्हही बाहेर आल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने SIT स्थापना केलेली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र प्रज्वल रेवण्णा SITला तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती रविवारी समोर आली आहे. आरोपी प्रज्वल रेवण्णा हा SITच्या प्रश्नांना टाळत असून तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा माझ्या विरुद्ध कट रचला असून आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं प्रज्वल रेवण्णाचं म्हणणं आहे. निवडणूक निकाल जवळ आल्याने अनेक प्रसार माध्यमांनी एक्झिट पोल काढला आहे.
या एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. आम्ही राज्यात नक्की 2 अंकी जागा जिंकू असा विश्वास उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे. सदाशिवनगर बेंगळुरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, माझा कोणत्याही एक्झिट पोलवर विश्वास नाही. कर्नाटकात काँग्रेस 2 अंकी आकडा पार असेल. निवडणुकीनंतर सर्वेक्षकांनी छोटे नमुने गोळा केले आहेत. सखोल सर्वेक्षण केले जाणार नाही. त्यामुळे या सर्वेक्षणातून अचूक माहिती मिळत नाही. त्यामुळे माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही. राज्यात काँग्रेसला 3-4 जागा मिळतील असे एक्झिट पोल दाखवत आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्ष 2 अंकी जागा जिंकेल. इंडिया आघाडीला देशाची सत्ता मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. अंकली येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वतीने व्यापारी व व्यावसायिकांसाठी व्यावसायिक यश याबद्दल मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बी.के. शांता यांनी व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना व्यवसाय करताना आत्मिक शक्ती ओळखून समाधान प्रदान करणे मुख्य असते. मनाची ताकद वाढवण्यासाठी विकार दूर करावे लागतात. यासाठी राजयोग हा सहज योग उपयोगी ठरतो. जवळपास काम करणाऱ्या व्यक्ती आणि ग्राहक यांना आत्मिक समाधान मिळाल्यास मानसिकता सशक्त होऊन धन प्राप्त होते. राजयोग करण्यासाठी ब्रह्मकुमारी केंद्राशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री आप्पासाहेब पाटण शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विजापूर शहर व जिल्ह्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीच्या व्यवहारातून जनतेची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांना वठणीवर आणण्यासाठी याची सर्वकष चौकशी करण्याचे आदेश देण्याचे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. आज शासनाकडून प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी चांगल्या शिक्षकांची आणि ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे त्या ठिकाणी अतिथी शिक्षक देऊन दर्जेदार शिक्षण देत आहोत. पण तरीही 10वी विद्यार्थ्यांच्या निकालात चिकोडी शैक्षणिक जिल्हा मागे आहे. त्यासाठी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक विभाग असे सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास गुणवत्ता वाढीस मदत होणार असल्याचे मत चिकोडी जिल्हा व बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी मोहन कुमार खंचाटे यांनी व्यक्त केले. ते खडकलाट येथे आयोजित चिकोडी शैक्षणिक जिल्हा शैक्षणिक वर्ष प्रारंभोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्नड शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष यल्लाप्पा गावडे हे होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.